ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये जे मंगलाचरण दिलेलं होतं त्या मंगलाचरणाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला। त्या मंगलाचरणातून आलेले जे दोन तत्व होते, सत्यम परम धीमहि आणि वस्तू शिवदम, याला अनुसरून जे तिसरं तत्व तिथे प्रकट झालं ते म्हणजे सुंदरम। भारतीय संस्कृती सत्यम, शिवम, सुंदरम या तीन तत्वावर आधारित आहे। इथपर्यंत आपण त्या विषयावर चिंतन केलेलं आहे। आता प्रत्यक्ष भागवत जिथून सुरू होत आहे त्या प्रथम स्कंदाचा हा पहिलाच अध्याय आहे। श्रीमद भागवताच्या कथेला कथारंभ म्हणून आपण प्रारंभ होतोय। भारताच्या उत्तरेकडे नैमिषारण्य नावाचं एक अरण्य आहे, पण अरण्य हे भयावह नाही तर सुखावह आहे। कारण हे धर्मस्थळ आहे आणि जिथे ज्ञानाचा सतत असा एक यज्ञ चालू आहे, ज्ञान यज्ञ चालू आहे। त्या अरण्यामध्ये शौनक नावाच्या ऋषींचा एक आश्रम आहे। तिथे 10 सहस्र विद्यार्थी धर्मशिक्षण घेतात। तिथे त्यांचं एक विद्यापीठ आहे आणि शौनक ऋषी हे तिथले आचार्य किंवा कुलगुरू आहेत। त्या नैमिषारण्यात शौनक आणि इतरही ऋषींचा निवास होता। आणि एकदा त्या ठिकाणी शौनक ऋषींनी आणि इतर ऋषींनी एक संकल्प केला होता। नैमिषे क्षेत्रे ऋषया शौनकादयः सत्रं सर्वाय लोकाय सहस्र सममासत। तिथे त्यांनी ईश्वर प्राप्तीचा, स्वर्गाय लोकाय, ईश्वर प्राप्तीचा संकल्प घेऊन एका यज्ञाला प्रारंभ केला होता। तो यज्ञ सुमारे 1 सहस्र वर्ष चालणारा यज्ञ होता। म्हणजे तो दीर्घकालीन अशी ती साधना होती। तो ज्ञानयज्ञ होता, तो तपोयज्ञ होता, तो कर्मयज्ञ होता। भक्ती, ज्ञान, वैराग्य या 3 तत्वाचा उद्देश किंवा या 3 तत्वावर आधारित असा हा तिथे धर्मयुक्त कार्यक्रम होता। आणि हे एक अनुष्ठान होतं। केवळ कर्मकांड करणे, क्रियाकर्म करणे हा त्याचा उद्देश नव्हता। तर या यज्ञाचा, या ज्ञानसत्राचा अधिष्ठाता प्रत्यक्ष भगवंत होते। तेथ पाहिजे अधिष्ठान भगवंताचे। भगवंताचा अधिष्ठान त्या यज्ञाला प्राप्त झालेलं होतं। आणि त्या सर्व ऋषीमुनींची एक दिनचर्या होती। ब्राह्ममुहूर्तावर उठायचं, स्नान संध्या आणि नित्य सकाळचे कर्म करणे ते करत होते। आणि सूर्योदयापासून ते त्यांच्या ज्ञानसत्राला सुरुवात होत होती। तर एकदा तु मुनया प्रातर्हुत हुताग्नया सत्कृतं सुतमासीन पपृच्छु इदमादरात। त्या ठिकाणी एकदा ऋषीमुनींचं नित्यकर्म तपोसाधना सुरू होती। भल्या पहाटे उठून ते आपले सर्व कर्म करत होते। विविध देवतांना यज्ञाच्या द्वारे आहुती देऊन संतुष्ट करत होते।
त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, या विविध देवतांचा त्यांचा मान आदर राखला जावा. कारण दीर्घकाळ चालणारा हा कार्यक्रम आहे, त्यामुळे देवतांचे आशीर्वाद फार महत्त्वाचे होते. आणि अशाच त्या पवित्र अशा स्थळी एकदा इतिहास आणि पुराणांचे महान ज्ञाते, इतिहास आणि पुराण यांचे महान ज्ञाते योगी श्री सूतजी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा इतिहास आणि पुराण याचा प्रचंड अभ्यास होता. ते उत्तम वक्ते होते, अनुभवी होते, योगी होते आणि विशेष त्यांनी प्रत्यक्ष मोठमोठ्या ऋषींकडून ज्ञानप्राप्ती करून घेतलेली होती. शौनकादी ऋषींनी ते आले आणि त्यांचं प्रेमाने आदराने स्वागत केलं, त्यांचा मोठा मान सन्मान केला, सत्कार केला. आणि आता आपले नेहमीचे जे काही नियमित कार्यक्रम असतात त्याऐवजी यांच्या ज्ञानाचा फायदा किंवा लाभ इतरांना मिळावा म्हणून एक नियम असतो विद्यापीठाचा, श्रेष्ठागमने अनाध्यायः. श्रेष्ठ व्यक्ती आले तर त्या दिवशी तेव्हा आपला जो नित्य नियम असेल, अभ्यासक्रम असेल, तो थोडा बाजूला ठेवून यांचे व्याख्यानं आयोजित करणे, यांच्याकडून ते मिळवून घेणे, असा हा एक नियम असतो. त्यांना सुतांना त्यांचं नाव उग्रश्रवा होतं, त्यांच्या पिताचं नाव रोमहर्षण होतं. व्यासपीठावर त्यांना स्थानापन्न केले आणि या ज्ञानसभेचे सूत्रसंचालन सर्व श्रोतृवर्गातर्फे त्यांचे प्रतिनिधी म्हणून शौनक ऋषी करतायत. आणि संपूर्ण भागवत कथा होईपर्यंत ते सुतांना श्रोत्यांच्या वतीने काही प्रश्न विचारतायत. सगळ्यांनीच उठून मध्ये प्रश्न विचारायचे नसतात. एक आपल्या श्रोत्यांमधून एक प्रतिनिधी असावा आणि तो प्रतिनिधी सर्व श्रोत्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा जाणून प्रश्न मुख्य वक्त्याला विचारित असतो. प्रथम त्यांनी सुतांच्या ज्ञानाची, त्यांच्या गुरुसेवेची, त्यांच्या चिकित्सक बुद्धीची प्रशंसा केली. प्रशंसा अशी केली, त्वया खलु पुराणानि स इतिहासानि चानघ आख्यानानि अप्यधीतानि धर्मशास्त्रानि यान्युत. अहो सूत महोदय, आपण खरोखर निष्पाप आहात. आपण जवळजवळ सर्व इतिहास, विविध पुराणे, धर्मशास्त्र यांचा संतुलित बुद्धीने अभ्यास केला आहे. नुसतं वाचणं वेगळं, वाचून बराबर वाचून जातो मनुष्य, पण संतुलित बुद्धीने अध्ययन, चिंतन, मनन, निधिध्यासन हे जे क्रम असतात अभ्यासाचे, ते करणं फार महत्त्वाचं होतं. आणि ते सर्व सूत महाशय तुम्ही केलेलं आहे. आणि तुम्ही जे ज्ञान मिळवलं आहे ते योग्य पद्धतीने त्याचं निरूपणही केलेलं आहे, त्याच्याविषयी व्याख्यानं दिलेली आहेत. आपण चिकित्सक आहात, अभ्यासू आहात, त्यामुळेच हे शक्य झाले. यानी वेदविदां श्रेष्ठो भगवान बादरायणः अन्ये च मुनयसूत परावरविदों विदुः वेत्थं त्वं सौम्य तत्सर्वं तत्त्वतः तत् अनुग्रहात् ब्रूयु स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत. सूत महाराज, भगवान वेदव्यास हे वेदांचे सर्वश्रेष्ठ ज्ञाते आहेत. त्यांचा तुमचा संबंध आलेला आहे. इतरही जे श्रेष्ठ मुनी आहेत, ज्यांनी ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे, त्या सर्वांना आपापल्या साधनेद्वारे जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे
ते सर्व ज्ञान तुम्हाला त्यांच्या कृपेने तुम्हालाही प्राप्त झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही या सर्व ऋषीमुनींचे, व्यासादी किंवा इतर जे सगुण निर्गुण यांची उपासना करणारे जे श्रेष्ठ असे मुनी आहेत, ऋषीवर्य आहेत, या सर्वांचे तुम्ही प्रिय शिष्य होता. आणि प्रिय शिष्य असेल तर गुरु त्या ठिकाणी काही हातचं राखून ठेवत नाही. तो आपल्या प्रिय शिष्याला गुप्त असलेली गोष्टही सांगतो. ज्ञानेश्वरीचं उदाहरण आहे, जे न सांगे पितिया वसुदेवाशी, जे न सांगे माता यशोदेसी किंवा देवकीसी, जे न सांगे बलिभद्रयासी, ते गुह्य अर्जुनासी सांगतसे. जे वसुदेवाला ज्ञान दिलं नाही, जे देवकीला दिलं नाही, बंधू बलिभद्राला दिलं नाही, ते ज्ञान भगवंताने अर्जुनाला दिलेलं आहे. कारण अर्जुना तू माझा प्रिय शिष्य आहे असं भगवान प्रत्येक ठिकाणी सांगतात. प्रिय शिष्य आहे म्हणून अर्जुनाला देवाने ते ज्ञान दिलं आहे. इदम तते गुह्यतमम, हे जे ज्ञान आहे 9व्या अध्यायात ज्यांचं वर्णन केलेलं आहे ते सर्व त्यांनी अर्जुनाला दिलं, कारण तो प्रिय शिष्य होता. आणि गुरु आपल्या शिष्याजवळ काहीही गुप्त ठेवत नाही, कारण त्याच्या परीक्षेमध्ये तो शिष्य पूर्णपणे उतरलेला असतो. म्हणून तुम्ही सुद्धा व्यास आणि इतर जे काही सगुण निर्गुणाची उपासना करणारे, ज्ञानयज्ञ करणारे जे आहेत, त्या सर्वांना प्रिय असलेलं, ज्ञात असलेलं ज्ञान तुमच्याजवळ आहे आणि तुम्ही त्यांचे प्रिय शिष्य आहात. आता तुम्ही जे ज्ञान मिळवलेलं आहे, माझं म्हणणं असं आहे, असं शौनक ऋषी सांगताय सुतांना, आपण जो अभ्यास केला आहे, तुम्हाला जो अनुभव आहे त्याच्या आधारे सांगा, कलियुगामध्ये मनुष्याने असं कोणतं साधन करावं की त्या योगे त्याच्या आयुष्याचं, जीवनाचं कल्याण होईल. काय करावं? कारण कलियुगामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर मनुष्याच्या किंवा जीवाच्या मनामध्ये एक वैचारिक गोंधळ सतत चाललेला असतो. तो वैचारिक गोंधळात सापडलेला असतो, त्याचं मन कुठे स्थिर होत नाही. आणि कलियुगाचा तर प्रभाव असा आहे की कलियुगामध्ये मुळातच माणसाचं आयुष्यही कमी आहे. त्याच्यात तो मंदबुद्धीचा आहे. आता मंदबुद्धीचा याचा अर्थ असा की ज्याची बुद्धी परमेश्वराकडे वळत नाही, बाकी व्यवहारिक, स्वार्थी अशा विषयांकडेच जो आपल्या बुद्धीचा वापर करतो, त्याच्याविषयी मंदबुद्धी हा शब्द वापरला आहे. मंदा सुमंदमतयो मंदभाग्या ही पद्रता. सुमंदमतयो, जाणीवपूर्वक तो परमेश्वराकडे लक्ष देत नाही. आणि विशेष म्हणजे त्यांचं भाग्य सुद्धा मंद आहे, ते भाग्यवान नाहीत. भाग्यवान कोण आहे तर जो परमेश्वराकडे ज्याचं आकर्षण आहे, ज्याची वाचा, काया वाचा मनाने परमेश्वराकडे ओढला गेलेला आहे, तो भाग्यवान. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडी येला, हृदय संपुष्ट पेटी करुणी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. उजळले भाग्य आता, संतांच्या चरणी गेल्याशिवाय भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख मी कैसा संत चरणी लागलो. संत चरणाला लागणं म्हणजेच भाग्याचा उदय होणं. देवधर्माविषयी कलियुगातल्या माणसांची समजूत ही मोठी विचित्र आहे, आणि त्याही समजुती पुन्हा चुकीच्या. देवधर्म खऱ्या अर्थाने देव सोडून द्यायचा आणि इतरच कर्मकांड करत राहायचे. क्षुद्रदेवतांच्या सेवा, क्षुद्रदेवतांच्या उपासना, क्षुद्रदेवतांच्या मंदिराची निर्मिती, हे सर्व या कलियुगात दिसून येते. आणि भाग्यही झोपलेलं आहे त्यांचं.
आणि त्यामुळे मनुष्य सारखा त्याच्या हातून वाईट कर्म त्याचे घडत असतात. आता कर्म वाईट असेल तर फळ कोणतं चांगलं मिळणार आहे? बीज बोए बबुल का तो आम कहाँ से होय. बाभळाचं बीज पेरलं गेलं, लावलं गेलं तर तिथे काही आंबे येत नाही. त्यामुळे हा कलियुगातला जीव नाना अडचणी, संकटे, विघ्ने यांच्या गराड्यात हे जीव सापडलेले आहे. या कलियुगामध्ये कर्मकांडालाही कमी नाही, कर्मकांडालाही कमी नाही. भूरिनी भूरी कर्माणी श्रोतव्यानी विभागशः अतः साधोत्र तत्सारं समधृत्य मनीषया गृहीण श्रद्धानानां येनात्मा संप्रसीदती. कर्मकांडाचा विचारूच नका. वर्षभर काही ना काही चालू आहे. जप सांगितला तर हा जप संपला की तो जप, तो जप संपला की तो जप, ही पोथी संपली की ती पोथी, ती पोथी संपली की ती पोथी. देवदर्शनाला म्हटलं की जेवढे मंदिर आहे तेवढ्या सर्व मंदिरामध्ये जा. त्याला मानसशास्त्रामध्ये मंत्रचळ म्हणतात. सायकोलॉजीमध्ये मंत्रचळ येतो. स्थिरता कुठेच नाही. एक गुजराती म्हणे, एक मूर्खनी एवी टेव पत्थर अटला पूजे देव. एक मूर्खनी एवी टेव पत्थर अटला पूजे देव. पाणी देखे करे स्नान आणि पेड़ देखे तोडे पान. पाणी दिसले कर आंघोळ, दगड दिसला की कर पूजा. एक मूर्खनी एवी टेव पत्थर अटला पूजे देव. आता तुम्ही जर कुठे तीर्थयात्रेला गेले तर ते घाटावर अनेक काही जे विसर्जित केलेले देव असतात तिथे भग्नावस्थेतले पहा तुम्ही. त्यालाही फुलं चढवत फिरतात लोक, त्याच्याही पाया पडत फिरतात. महादेवाची मंदिरं असतील तर एका महादेवाची भक्ती पूजा केली पण नाही समाधान. जेवढे आहे तेवढे सगळ्यांना टिपून येतात. पाणी दिसलं आंघोळ कर, झाडाचं पान दिसलं पत्र पुष्पम फलम तोय तोड पान आणि वा त्या देवाला. अशा प्रकारे तो मंत्रचळ यांच्या मनामध्ये घुसून जातो. तर मी तो माला फिरे मुख में फिरे राम, मनुवा तो 14 फिरे यह नाही भजन का काम. काही काही लोकांचं मी पाहिलं आहे, त्या माळा ओढतात. ठीक, वाईट काहीच नाही. मालेचाही मंत्र असतो. माळा धारण करायचा, मंत्र करायचा, त्याचाही एक मंत्र असतो. परंतु काही काहींच्या या हाताच्या नसा आखडल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे. कारण तो हृदयात देव ठसलेला नाही. एकदा हृदयात देव ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. ज्ञानेश्वर माऊली एवढी रोज सांगते. रोज आपण हरिपाठ म्हणतो, यायचं काही नाही, फक्त बडबड बडबड त्या शब्दांचे उच्चार करायचा. आणि नको पडू गबाळाचे भरी फापट पसारा सोड दया परमार्थाची चाड त्याने सांडावेली गाड. हा जो फापट पसारा आहे हा सगळा सोडून द्या. पण मनुष्य ते काही सोडायला तयार होत नाही. अनेक कर्मकांड आहेत, अनेक व्रतवैकल्य आहेत. त्याचं उद्यापन करायचं. उद्यापन झाल्यानंतर पुन्हा एक आठवड्यात पुन्हा धरून घ्यायचं आणि जी पोथी पाहिली त्याच्यामध्ये ते कर्मकांड सांगितलेलंच असतं. मग हे जास्त पॉवरफुल. तर या गराड्यात हा जो कलियुगाचा जीव सापडला आहे, तर माणसाने याच्यातली कोणती वाचावी? अनेक शास्त्र आहेत. श्रोतव्यानी विभागशः आम्ही काय वाचायचं? त्या ग्रंथात किंवा त्या पोथीत ज्या उपासना सांगितलेल्या आहेत त्याच्यातली नेमकी कोणती उपासना करावी याचा विचार करता करता सामान्य माणसाची बुद्धी काही चालत नाही. तेव्हा आमची तुम्हाला एक विनंती आहे की आपण अनेक प्रकारच्या साधनात आपण केलेले अनुभव घेतला आहे. त्या अनुभवाच्या आधारे मनुष्याचं परम कल्याण ज्याने होईल असं साधन
तुम्ही तर निश्चित विचार केलाच असेल की या सर्व याच्यामध्ये कोणतं उत्तम साधन आहे, तर कृपा करून आम्हाला तेवढं सांगा. कारण ते निवडण्याची शक्ती आमच्यात नाही. आमच्यामध्ये या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता. आमच्या याच्यामध्ये ती कुंडलिनी शक्ती, आत्मशक्ती, ईश्वरी शक्ती आहे, परंतु ती भ्रांतीने झाकाळून गेलेली आहे. ते सुद्धा भगवतीचं स्वरूप आहे. या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. मंत्र म्हणताना बरोबर म्हटले जात नाही. नाममंत्र सोपा असतो, पण ते सोपं कोणी घेत नाही. नाममंत्रामध्ये काही गडबड बिडबड झाली तर त्याच्याने काही बिघडत नाही. आपण आपल्या मुलाला किंवा आपल्या लाडक्या जो काही असेल त्याला हाक मारताना त्याचं शुद्ध नाव घेतोच असं नाही. भाऊ, दादा, बावड्या हे शब्द वापरतोच. रंगा येई ओ ये, रंगा येई ओ ये, विठाई की ठाई माझे कृष्णाई का नाही. रंगा येई ओ ये, रंगा येई ओ ये, रंगा येई ओ ए, रंगाई हे विठाई हे किठाई. आता हे शब्द व्याकरणदृष्ट्या आणि याच्या दृष्ट्या काही शुद्ध नाही आहे, पण त्याच्या पाठीमागचा भाव आणि प्रेम शुद्ध आहे. म्हणून हे म्हटलं की तो येतो, हे म्हटलं की येतो. कारण तिथे देवभावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला एकच दुष्काळ आहे, भाव दुष्काळ आहे. आणि हा भक्त जिथे नाम मोठ्या भावाने घेतो, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आणि नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, आणि हरिकृपे त्याचा नाश होय. म्हणून आम्हाला असं साधन सांगा की आमच्या मनाचा गोंधळ होणार नाही. कारण संतांचे पायी माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझी हित करती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. आपल्या वचनावर आमचा विश्वास आहे आणि श्रद्धाही आहे. त्यामुळे आमचं अंतःकरण शांत होईल, प्रसन्न होईल. असं तुम्ही करा. सूत महाराज, आपण परमेश्वराचे उपासक आहात, त्यामुळे आपलं नेहमीच कल्याण असतं. कारण जो परमेश्वराची उपासना करतो त्याचं अखंड कल्याण असतं. अखंड मंगल भवन अमंगलहारी, द्रौ दशरथ अजिर बिहारी. आपण हे पूर्णपणे जाणतात. प्रश्न विचारतात की यदुकुळाचे स्वामी भगवान श्रीकृष्ण हे देवकी आणि वसुदेव यांच्या उदरी त्यांनी कशासाठी अवतार धारण केला? प्रश्न आहे. सूत जानासी भद्रम ते भगवान सात्वतां पती, देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया. कशासाठी अवतार घेतला भगवंताने हे तुम्हाला माहिती आहे. आमच्या दृष्टीने आम्ही विचार केला, तन्नहा शुश्रुमाणानां अर्हसि अंगानुवर्णितं, यस्यावतारो भूतानां क्षेमाय च भवाय च. देवाचा अवतार कशासाठी? जीवांचं क्षेम आणि कल्याण याच्यासाठीच भगवान अवतार घेत असतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यस्यावतारो भूतानां क्षेमाय च भवाय च. याच्यासाठी अवतार त्यांनी घेतलेला असतो. तेव्हा आम्हाला हे ऐकण्याची इच्छा आहे. ते तुमच्या मुखाने आम्ही ऐकू इच्छितो. तेव्हा तेच आम्हाला सांगा की वसुदेव आणि देवकीच्या उदरी भगवान हे कशासाठी अवतरले, जन्म घेतला, हे आम्हाला तुम्ही सांगा. त्या भगवंताच्या नामाचं आम्ही काय वर्णन करावं? भगवंताच्या नामाचा महिमा अगाध आहे. या घोर संसाराच्या जंजाळ्यात
सापडलेल्या, अडकलेल्या, ओळल्या गेलेल्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडणाऱ्या माणसाने सद्भावाने परमेश्वराला तर शरण गेला आणि एकदा जरी त्याने नामोच्चार केला तरी त्याची या घोर संसारातून किंवा या घोर संकटातून, या घोर जंजाळातून मुक्तता होती. कारण ही संकट, भय वगैरे जे आहे ना, ही प्रत्यक्ष भगवंताच्या नामाला भितात, घाबरतात. म्हणून असं त्या परमात्म्याचं नाम, तुझे देवा देवा नारायणा, नाम तुझे देवा देवा नारायणा, फोडी पाषाणाला पाना, नाम तुझे देवा देवा नारायणा. नाम जपले वाल्मिकाने, फुटली त्याला 2 पाने नारायणा, नाम तुझे देवा देवा नारायणा. एक ब्रह्मतत्व तो ओम, आणि त्याला फुटली त्याला 2 पाने, त्याला 2 पानं फुटली, एक होतं रा आणि दुसरं होतं म. नाम तुझे देवा देवा नारायणा, अजामिळा पापराशी, नामे नेले वैकुंठासी नारायणा, नाम तुझे देवा देवा नारायणा. त्या परमेश्वराच्या नामाला प्रत्यक्ष भय सुद्धा घाबरते. म्हणून जे ऋषीजन आहेत, मुनिजन आहेत, संतजन आहेत, ते सगळे एका भगवंतालाच शरण जातात आणि त्यामुळे त्यांना परमशांती आणि परमपद प्राप्त होते. जो भजे हरि को सदा, ओही परम पद पावेगा. जो भजे हरि को सदा, ओही परम पद पावेगा. आणि म्हणून आपल्याला ते पद प्राप्त करायचं असेल तर जो कोणी अशा संत सज्जनाला शरण जातो, त्यांना हे संत सज्जन केवळ त्यांच्या स्पर्शाने, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून जो स्पर्श होतो त्याच्याने सुद्धा पावन होऊन जातात, त्याच्याने सुद्धा पवित्र. आलिंगने संतांची या, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया, वरी त्यांच्या ठेवितो. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, जाणो सन्मुख ते कैसा, संत चरणी लागलो. एवढं भाग्य उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शने आलावं पद्मनाभ जोडिले. देव प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. गंगा स्नान, इतर पवित्र नद्यांचं स्नान करणं आणि त्यामुळे जे फलप्राप्ती होते तिला थोडा उशीर लागतो. पण संतांना शरण गेलो तर तात्काळ माणसा, एक घडी आधी मे पुन्हा, तुलसी संगत साधकी, कटे कोट अपराध. असे पुण्यात्मे महात्मे भगवंताच्या लीला गुणांचं नेहमी गायन करीत असतात. कारण परमात्म्याचं नाव आणि त्यांचं चरित्र या कलियुगातील सर्व दोष, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरि एक, हरिनाम सार उच्चार या नामाचा, उपमा त्या दैवाची कोण वाणी, ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपलाच उद्धार होतो, आपल्या पूर्वजांचाही होतो. आणि सर्व दोष तुमच्या मनात ज्याला तुम्ही दोष असं समजलेले आहेत ते रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण आणि जड जीवा तारण हरी एक. आपण जड जीव आहोत आणि आपला तारणाची प्रतिज्ञा देवाने घेतली, त्याचं ब्रीद आहे. पतित तू पावना पावना, मनविशी नारायणा, सांभाळी या वचना पाळोनिया. पतित तू पावना
पावना मनविशी नारायणा. त्याचं ब्रीद आहे, पतित पावन हे ब्रीद आहे. पतित पावन अहिल्याचा उद्धार झाला आणि भगवंताला ही एक डिग्री मिळालेली आहे. बस पतित पावन. आणि त्यामुळे जड जीवाचा उद्धार होतो. तर ज्याला असं वाटत असेल की आपलं आत्मकल्याण करून घ्यायचं असेल तर तो भगवंताचं पवित्र यश का बरं श्रवण करणार नाही. भगवंताचा अवतार म्हणजे ही त्याची लीला आहे. नारदादी ऋषींनी भगवंताच्या लीलांचं गुणगान नेहमीच वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे सूत महाराज, आपणही आमच्यासारख्या श्रद्धाळू लोकांना या परमेश्वराचं नाम, कीर्ती, गुण, यश याचं वर्णन करा. अहो सूत महाराज, आपण अत्यंत बुद्धिमान आहात. भगवंत आपल्या योगमायाच्या साह्याने या विश्वामध्ये अनेक लीला करतो. भगवंताचं हे विश्व म्हणजे ती भगवंताची माया आहे आणि ती लीला सुद्धा आहे. तेव्हा माझा प्रश्न असा आहे की भगवंताने जे निरनिराळे अवतार धारण केलेले आहेत त्या निरनिराळ्या अवतारांच्या विषयी आम्हाला माहिती सांगा. आम्ही भगवंताच्या लीलांचे रसिक असे श्रोते आहोत, रसज्ञ असे श्रोते आहोत. आणि त्या भगवंताच्या लीला श्रवण करायला आम्हाला अत्यंत आनंद आणि रस वाटतो. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही या भगवंताच्या लीला आम्हाला कथन करता तेव्हा प्रत्येक वेळेस त्या लीलांमधून आम्हाला नवीन नवीन रसांचा अनुभव येतो. एखादी वस्तू आपण चघळून फेकून देतो, तिच्यात काही रस राहत नाही. पण तसं नाही. हे भगवंतांचं नाम आणि चरित्र असं आहे की प्रत्येक वेळेस तुम्हाला नित्य नवा अर्थ मिळत असतो. ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरांनी की गीता तत्वज्ञान असं आहे. पार्वतीला भगवान शिव सांगतायत की हे पार्वती, तुझं स्वरूप जसं नित्य नवं आहे तसे या भगवद्गीतेचे म्हणजे ज्ञानेश्वरीचे सुद्धा प्रत्येक वेळा निरनिराळे अर्थ तुम्हाला समजून येतात. तुम्ही जेव्हा जेव्हा हे याचे गुणगान कराल तर प्रत्येक वेळेस तुमचं पहिल्यासारखं ती कॉपी राहणार नाही. आता समजा मी हाच विषय पुन्हा एकदा घेतला तर असं नाही सांगणार. मला बुद्धीमध्ये त्याचे अनेक रस माझ्या बुद्धीमध्ये निर्माण होते आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेन. कारण त्या भगवंताच्या ठिकाणी नित्य नूतनता आहे. सूर्याला कोणी कालचा सूर्य शिळा सूर्य म्हणतं, गंगेच्या जलाला शिळं पाणी म्हणतं, हवेला वायूला कोणी शिळा म्हणतो नाही, ते नित्य नूतन असतात. तशी भगवंताची लीला, चरित्र आणि नाम हे सर्व नित्य नूतन असतात. माझा असा प्रश्न आहे, असं शौनक सांगतात, कृतवान किल वीर्यानि सह रामेन केशवः अतिमर्त्यानि भगवान गूढ कपटमानुषः. भगवंताने या पृथ्वी तळावर मनुष्य रूपाने अवतार घेतला भगवान श्रीकृष्णांनी आणि त्यांच्यासोबत इतर देवही आले. त्या देवांनीही मनुष्य रूप धारण केलं. कारण दशम स्कंदामध्ये देवाची आज्ञा होती. इतर सर्व देवांना सांगितलं की तुम्ही या गोकुळाच्या वृंदावनाच्या परिसरामध्ये तुमच्या परीने अवतार देह धारण करा. आणि ते सर्व आले. ते देवलोकीचे सर्व होते, स्त्रिया असो पुरुष असो, ते मर्त्य लोकीचे लोक नव्हते. स्वतः भगवान शेष बलराम म्हणून इथे अवतरले आहेत आणि त्यांनी आपल्या अत्यंत बालपणातच असे काही अचाट पराक्रम केले की सामान्य जीव ते करू शकत नाही. सामान्य जीव नाही करू शकत. अतिमर्त्या आणि भगवान गूढ कपट मानुष्य रूपाने आलेले. पण आता मात्र कलियुग सुरू झालेलं आहे. म्हणून आम्ही या पवित्र अशा वैष्णव क्षेत्रामध्ये म्हणजे नैमिषारण्यामध्ये परमात्मा प्राप्तीचा संकल्प केला. हा ज्ञानयज्ञ सुमारे सहस्त्र वर्ष चालणार आहे. हे ईश्वर भक्तीचे सत्र आहे. आणि ते अजून एक महत्त्वाची सूचना सांगतायत
की सूत महाराज, आम्हाला माहिती आहे तुम्ही कथाही आम्हाला सांगणार, तेव्हा ही जी परमात्म्याची कथा आहे ती उतावीळपणा करून संपवण्याची गोष्ट करू नका. उतावीळपणाचे कसं तरी संपवायचं. आपण काही काही ठिकाणी पाहतो सत्यनारायणची पूजा चाललेली असते, पोथी समोर ठेवलेली असते, गुरुजी त्या पोथीला हातही लावत नाही, एक 5 मिनिटात 10 मिनिटामध्ये संपूर्ण पोथीचा काय सांगून मोकळे होऊन जातात. लगेच बंशीधर पर्वत जाई मथुरा वास. लोकांनाही तसा वेळ नसतो. ऐकलेली आहे, त्यांना माहिती, सांगितलेली आहे, लोकांना माहिती आहे, काय याच्यात वेळ घालवायचा. आम्हाला तसं नको आहे. आम्हाला भरपूर वेळ आहे, आम्हाला भरपूर वेळ आहे. तुम्ही ती चिंता करू नका. भगवंताची कथा ऐकण्यासाठी आमच्याबरोबर भरपूर वेळ आहे. नाही तर लोक कुठेही असो, वेळ नाही ही तक्रार प्रत्येक ठिकाणी सांगितली जाते. काही सांगितलं, काय करणार, वेळ नाही, काय करणार, वेळ नाही. टॉयलेटला 1-1 तास जाऊन बसणारे लोक आहेत, फोन घेऊन जातात. काही लोक महाभारत असे पेपर आणि पुस्तकही घेऊन जातात. तिथे वेळ आहे. मंदिरात एक क्षणभर थांबायला वेळ नाही, बोलायला वेळ नाही, मात्या पित्याजवळ बसून 2 गोष्टी करायला वेळ नाही. टॉयलेटमध्ये 1-1, 2-2 तास बसणारे महाभाग तुम्हालाही माहिती असते. त्यासाठी तुम्ही घाई करू नका, कारण तुमची आमची भेट होणं ही ईश्वरीच कृपा आहे. तन्नः संदर्शितो धात्रा दुस्तरम निस्थितीर्षताम कलिं सत्वरम पुंसाम कर्णधार इवार्णवम. हे कलियुग सुरू झाले आहे. हे कलियुग आहे. ऐसा कलियुग आवेगा, ऐसा कलियुग आवेगा, हंस चुवेगा दाना झूठा और कौवा मोती खाएगा. असा हा सगळा प्रकार आहे. या कलियुगामध्ये मनुष्याच्या अंतःकरणातील पवित्रता नष्ट झालेली आहे. आत्मशक्तीचा ऱ्हास झालेला आहे. त्यातून या संसारातून पार होणं अत्यंत कठीण आहे. परंतु दैवाची कृपा पहा की भगवंताने आपल्याला आमच्या साह्यासाठी, आमच्या मदतीसाठी पाठवलं आहे. कलिं सत्वहरम पुंसा कर्णधार इवार्णवात. एखाद्या तुफान आलेल्या सागरामध्ये आपली नौका पार लावण्यासाठी आपल्याला कोणीतरी नावाडी यावा आणि त्याने ती नाव आपली किनाऱ्याला घेऊन जावी. त्याप्रमाणे ईश्वरी इच्छेने तुमची आमची भेट झालेली आहे. मग आता शेवटचा प्रश्न असा आहे की ब्रूहि योगेश्वर कृष्णे ब्रह्मणे धर्मवर्मणी स्वाम काष्टा मधुपेत नोपेते धर्मक्कम शरणं गतः. भगवंताने या पृथ्वी तळावरचा आपला अवतार संपवला आणि ते निजधामाला निघून गेले. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. संपूर्ण भागवत त्याच्यावरच आहे. ब्रूहि योगेश्वर कृष्णे ब्रह्मणे धर्मवर्मणी स्वाम काष्टामधुनोपेते धर्मं शरणं गतः. गो ब्राह्मण प्रतिकाल पालक यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्माचं रक्षण करणारा हा परमात्मा इथे आलेला होता, धर्मरक्षणा करण्याला आलेला होता. पण जेव्हा त्याने हा आपला अवतार संपवला आणि ते निजधामाला गेले, तर ज्या धर्मासाठी ते पृथ्वी तळावर आलेले होते, त्यानंतर धर्म हा कोणाच्या आश्रयाने राहिला किंवा कोणाच्या आश्रयाला गेला. एखादी वस्तू कोणाला ना कोणाला सोपून जावी लागते. आपण गावाला जातो, शेजारच्यांना सांगून जातो घराकडे लक्ष द्या, म्हणजे आपण त्याची काळजी त्याने घ्यावी, लक्ष द्यावं, याची एक आपली अंतर्मनाने केलेली ती सूचना असते. तसे भगवान हा यलोक सोडून गेले तेव्हा त्यांनी जो इथे धर्मसंस्थापना केली होती तो धर्म कोणाच्या जीवावर सोपवून गेले. त्या धर्माचं रक्षण कोणी केलं ते आम्हाला तुम्ही सांगा, असा प्रश्न या शौनिकांनी सूत महाराजांना केलेला आहे. सूत महाराज त्याचं सविस्तर उत्तर देणार आहे.
श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण लक्ष्मीनारायण 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 नारायण नारायण बद्रीनारायण 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 नारायण नारायण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय पार्वती पते हर महादेव गंगा माता की जय भारत माता की जय नमो नारायण नमो नारायण नमो नारायण।